नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गटाला पण बारीक दादा होते मथुर आणि पुष्पराजच्या गाडीवर आणि आता पण अप्रतिम गाडी त्यांनी चालवली आणि मथुर आणि पुष्पराज याने फायनलचा गुलाल घेतलेला आहे. फायनलसाठी पात्र ठरलेली आहे गाडी. बारीक दादा नमस्ते. नमस्कार. केव्हा काय आलं मथुर आणि पुष्पराजच्या गाडीवर बसणार आहे आपण? माझं नशीब म्हणायचं हा की मला दादाचा फोन आला हा की ड्रायव्हर तुम्हाला मथुरची गाडी थारच्या मैदान आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानाला पळवायची आहे. बर मी न काय बोलता ते सांगितलं मी दादा येतो गाडी पळवायला. हा. दादा म्हणले 3 फेऱ्या गाडी पळवायला लागेल. हा आणि माझं एक स्वप्न होतं की मी ऑल महाराष्ट्रातली सर्व म्हणजे जेवढी नामांकित बैल आहे ती सगळी नामांकित बैल पळवली. एकमेव बैल राहिला होता मथुर आणि माझं आज भाग्य मोठं म्हणायचं की मी त्या मथुरची आज गाडी पळवली आणि गट बी बैलांनी चांगला काढल्या गाडीने. बर आणि सेमी फायनल म्हणाय गेलं तर 5 गाड्या सगळ्या 1 नंबरच्या सेमी फायनल 4 मध्ये होत्या. दादांचं एकच म्हणणं होतं की बारीकले काय नाही आपल्याला गुलाल झाला पाहिजे. आज साईडला बघितलं तर सगळ्या 1 नंबर करणाऱ्या गाड्या दोन्ही गाड्या होत्या. त्यातनं बैलांनी दोन्ही बैल चांगली पळाली आणि सेमी पास केला. बर त्यातच मला मोठा आनंद झाला. आणि एक प्रकारे आव्हान होतं पहिल्यांदाच गाडी तुम्ही मथुरच्या गाडीवरती बसलेला. कशा पद्धतीनं ते एक टेन्शन होतं का सकाळी यावेळेस आलं? म्हणजे मथुर आपण लहानपणापासून पळताना बघितलाय अच्छा आणि दुसरी ड्रायव्हर त्याला कशी पळवतात ते बी आपण बारकाईने बघत आलोय. त्यामुळे बैल पळवाय मला काही लय अवघड नाही गेलं आणि बैल अतिशय छान गुंजभर नाही सुटला. तिथूनच बैल स्टार्ट टू एंड पळत होता. त्यामुळे मला सीमेला बी काय गाडीला त्रास नाही झाला. एक प्रकारे तुम्ही म्हटलं तसं सेमी फायनल टफ होता. होय. कशा पद्धतीनं थरार होता तो? थरार म्हणजे सरजा बी होता सीमेला, हारण्या बी होता, नामांकित गाड्या होत्या चांगल्या आणि म्हणजे तो फायनलचाच फेरा होता थोडक्यात. बरोबर. होय. वहिनींचा झाला का नाही कॉल? नाही फोन नाही काय नाही. बर एक प्रकारे स्वप्न होतं का की माझं स्वप्न होतं की बैल पळवायचा हा पण कसं एक फेऱ्याला नाही हा म्हणजे आपण बसलोय हा मी आतापर्यंत प्रत्येक नंदी बसलोय मी एकच नंबर केलाय हा आणि माझा पहिल्यांदा योग आला मथुरच्या गाडीवर बसायचा आणि पहिल्याच मैदानात मी गुलाला पात्र झालो बैलाकडे. मला त्यामुळं बैलाचं लय म्हणजे अभिमान वाटते मला. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच गाडीवर बसलाय आणि 3 फेरे मथुरला पळवायची इच्छा होती. 3 फेर पळवायची इच्छा होती आणि गुलाल घ्यायचं महत्वाची इच्छा होती. हा. आणि राहुल दादाने आलेले म्हणले काय की आपल्या बैलाला गुलाल पाहिजे 3 फेऱ्याचा. बर आणि आज तुम्ही बसणार आहे मला विश्वास आहे की तुम्ही गुलाल घेऊन द्याल. बर. आणि मी बी दादाशी बोललो की मला बी आत्मविश्वास वाटतोय की मथुर मला आज काहीतरी करून देईल. बर एक प्रकारे मध्यंतरीच्या काळामध्ये जरा कमी बसवत होता गाडीवरती. जरा मध्यंतरी मी 1-2 महिना गाडी आणायला टाळलो होतो. बरोबर. परवाच्या निमसोडच्या मैदानात मी बसलो तिथं बॅड लक असं की 1 नंबर केला पण गाडी फॉल होती. बरोबर. आणि आज दुसरं मैदान आणि आज गाडी सीमेला पास केली. बर अशा ज्यावेळेस आता गॅप होता 2 महिने कुठेतरी थोडस नाही कसं आहे माहिती का बॅट काही चालत असलं ना आपलं थोडं थांबणं बी गरजेचं असतंय. बरोबर. म्हणजे लयच डोक्यात घेऊन मग आपण धावत बसलो तर मग ती यश आपल्यापासून लांब जात. लांब त्यामुळं यश जवळ येऊन द्यायचं आणि मग आपण घ्यायचं. बर जास्त यश मिळल्यावर गुरुवून जाऊ नये यासाठी काय करायचं? तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आनंद म्हणजे आपल्याला म्हणजे मी प्रत्येक मैदानात गाड्या हाततोय फायनली घेतोय म्हणजे आम्हाला कसं हार जिती सारखीच आहे आणि आम्हाला आनंद एवढाच वाटतो की एवढ्या मोठ्या मैदानात बैल फायनलला राहिला आणि पहिल्यांदा बसून ह्याचा लय आनंद वाटतोय आणि बर चांगली गाडी आदत पुष्पराज बद्दल काय सांगाल? चांगला पळाला. आदत वासराचं त्या म्हणजे एवढ्या मोठ्या बैला संघ नामांकित पळणं म्हणजे सोपं नाही. आज मथुर म्हणलं तर तुम्हाला माहितीच आहे की मुंबईचा वादशाचा बिंजोरचा आणि त्याच्या गाड्यात पळणं एवढं सोपं पण नाही आणि त्याच्या संघ टिकून पळाला ह्यातच वासरू चांगला आणि चांगलंच पळालं. बर दादांचं बोलणं झालं का? दादांचं अजून तरी नाही झालं. गाडी वळवून आणलेली नंबरला. बर दादा का खाली असल्यामुळे गर्दीत आलं नसतील. बैल लवकर सोडली फायनल साठी
ज्यावेळेस चाहत्यांनी सर्व उचलून घेतलं फायनल नंतर त्यावेळेस काय जल्लोष होता? एवढी मथुरची फॅन फॉलोइंग आहे आणि एवढी मथुरचे चाहते आहेत, म्हणजे त्या चाहत्यांचं कुठेतरी इच्छा होती की मथुर फायनलला राहावा आणि त्यांची इच्छा पूर्ण करून दिली मी. बरोबर. त्यातच मोठा आनंद मला बी झाला आणि त्यासनी बी झाला. आज काय किस्सा घडला की कोण तर भेटले तुम्हाला बारीक ड्रायव्हर आज बारीक दादा आज गाडी फायनल नाही म्हणजे गटाला गाडी पळवली मथुरची. मथुरची जेवढी फॅन होती म्हणजे आलेली मैदानात प्रत्येकाने याची ड्रायव्हर आज मथुर काय पण करून गुलालात राहायला पाहिजे एवढी त्यांची सगळ्यांची इच्छा होती ती पुरी केली आपण. धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला फायनल. धन्यवाद.